स्त्री जेव्हा चिडचिड करायला लागते तेव्हा सगळ्यांना वाटतं की ती उगीच चिडचिड करते, तू गप्प बस गप्प बस. पण स्त्रीला एक तो मेनोपॉजला असतो, त्याला इतर काही स्ट्रेस असतात, त्यामुळे त्या स्त्रीचं ऐकणं फार इम्पॉर्टंट असतं. ती जे म्हणते तिचं फक्त ऐका, असं मी नेहमीच सांगतो की तुम्ही तिला सल्ला नका देऊ, तिला काही सांगू नका, तिचं फक्त ऐका. तिला ऐकणारं आजूबाजूला पाहिजे असतं. तेवढं तिला मिळालं की तिला खूप बरं वाटतं. ती शांतपणे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला देऊ शकते. करेक्ट. म्हणजे तुम्हाला जे काय पाहिजे तुम्हाला, मग तुम्हाला 4 वेळेचा स्वयंपाक सुद्धा ती न थकता करून देऊ शकते. आनंदाने अगदी पण फक्त बरोबर. तिला सल्ले नको, तिला तिचं वेळच्या ऐका. वेळी डॉक्टरकडे समजा तिने काही दुखणं सांगितलं, हं. तर तिला डॉक्टरकडे न्या. कारण ती बिचारी आयुष्यभर तिला ताप असो, सर्दी असो, दुखणं असो, सकाळी उठून सगळ्यांसाठी करते. वेगवेगळ्या लोकांसाठी करते, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, सगळ्यांच्या जे आवडीनिवडी पुरवत असते. तर तिला जेव्हा दुखणं होतं त्यावेळी तिला त्वरित डॉक्टरकडे नेऊन, जरी ती म्हणाली की नको, स्त्री कधीच तुम्ही ते म्हणत नाही. केलं पाहिजे. स्त्री कधीच म्हणत नाही की बाबा दुखत असेल तर नाही 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 माझं नको, तुमचं बघा, मी ठीक आहे, मी ठीक आहे. ती नेहमीच अशी करत असते. पण तिला जबरदस्तीने न्या, डॉक्टरकडे न्या, तिला औषध गोळ्या द्या, तिची तपासणी करून घ्या. आणि पुढे जाऊन तिचे जे वेगवेगळे आजार आहेत ते वेळेस कंट्रोलमध्ये येऊ शकतात आणि ती तुमची आणखी सेवा करू शकते आणि नक्कीच. घर आणखी आनंदी राहू शकतं. त्यामुळे घरातल्या स्त्रीकडे सगळ्यांनी तिच्या तब्येतीकडे बघणं फार इम्पॉर्टंट आहे, असं मला म्हणायचंय.